तर बघ नुसतं वॉइस ओव्हर द्यायला लागणार. माझं रोहित शर्मा सारखं काम झाले तुमचं तुम्ही समजा. ते आले काय आले रे कंदमुळं इथंच बोबडी वळायला लागले. गुड मॉर्निंग. काल पुण्याला आलो तर लेखन आला होता तो रात्री झोपलो आता उठलं. आज एक लॉंग विकेंड नंतर परत ऑफिसला चाललो तर चला भेटूया. कॅमेरा वगैरे सेट केला. कपडे चेंज करताना डोक्यात एकच विचार चालू होता की 3-4 दिवसानंतर ऑफिसला चाललो आहे. पेंडिंग वर्क खूप आहे आणि घरून पण आलो होतो तर खूप कंटाळा आलेला होता. जायची इच्छाच होत नव्हती. पॅन्ट कलर वगैरे आवरलं. नंतर थोडं आरशात बघितलं. आरशात बघून थोडं केस वगैरे नीट केले. नंतर ओके म्हणून आपण निघालो ऑफिसला. ऑफिसला जाताना असं आम्हाला चोळामोळातून बस स्टॉपपर्यंत जावं लागतं. बसची वाट बघत होतो. तितक्याच तिकडून बस आली. बस पकडून आलो आपण ऑफिसमध्ये. तर ऑफिसमध्ये मस्त काम चालू केलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडं वेळ काम केलं. जे पेंडिंग वर्क होतं ते चालू केलं आहे सगळं आता. अरे यार शिट. त्याच्यानंतर झाली आमची जेवणाचा ब्रेक. जेवणाचा ब्रेक घेतल्यानंतर आम्ही जेवण वगैरे असं रोज फिरायला जातो. जाता जाता मस्त कलिगला एका ज्ञान दिलं. ज्ञान देऊन परत सीटवरती आलो आणि जे काही पेंडिंग काम होतं ते करत होतो. आणि त्याच्यानंतर 5:30ला ऑफिस सुटलं. ऑफिस सुटल्यानंतर मस्त पाऊस वगैरे पडून गेला होता तर वातावरण पण एकदम मस्त झालं होतं. त्याच वातावरणाचा आनंद घेत घेत बस स्टॉपला आलो. बस स्टॉपला पण खूप गर्दी झाली होती. बस लेट होती. नंतर बस पकडली. बसला तर भयानक गर्दी होती. आता दुसराच ब्लॉग आहे तरी पण मला असं ऑकवर्ड वाटत होतं की बसमध्ये कसं कॅमेरा वगैरे चालू करायचा. पण मी फ्रंट कॅमेरा चालू करून माझा चेहरा बघत होतो तरी पण ऑकवर्ड वाटत होता. तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर. तर बसमधलं शूट घेऊन मी थोडं माझा कॉन्फिडन्स वाढवायचा प्रयत्न करत होतो. आणि नंतर आपला स्टॉप आला. स्टॉपला उतरलो. बसला बाय बाय केला आणि रूमवरती आलो. भाजी घेऊन आलास तेवढ्यात हे दोघं पण आले होते. काय आणलं भाजीला? बटाटा कांदा टोमॅटो भाजी ही कुठली भाजी? मग काय बटाटा म्हणायचं? कांदा मग काय? ते आले काय आले रे कंदमुळं चला आता आवरून जिमला जाऊ. प्री वर्कआउट घेऊया आता. भावानं पटापटा सबस्क्राईब करा म्हणजे तुमचा भाऊ पब्लिक मध्ये पण ब्लॉग करेल. नाहीतर त्याचं काही तोंड उघडणार नाही पब्लिक मध्ये. तोंड उघडत नाही. आज तर बघ नुसतं वॉइस ओव्हर द्यायला लागणार नुसतं. त्याला 50 सबस्क्रायबर पाहिजेत पब्लिक मध्ये बोलायला तर पटापटा सबस्क्राईब करा. 50 सबस्क्राईब झालं की पहिला पब्लिक वाला ब्लॉग येईल. म्हणजे पब्लिक मध्ये बोललेलं आहे का इथंच बोबडी वळायला लागले. कैसी जीभ लपलपाई. मेंटॉस दिमाग की बत्ती जला दी. आणि त्याच मी घ्यायचं काय ते विचार. शो कोण आहे हा कोण आहे सांगा कमेंट मध्ये सांगा. विनोद आहे विनोद आहे विनोद. वाघ प्रेमाने मला वाघ म्हणतो. बघा कमेंट येतील हे आमचा जिमचा ट्रेनर आहे. जिमला आम्हाला ट्रेनिंग देते. स्पेशल ट्रेनिंग बॉस बघा. बायसेप बघा बायसेप कच बघा कच. ठीक आहे आता जरा मी डाएट करतो आणि डाएट नाही प्री वर्कआउट खातो. ओट्स पीनट बटर आणि हनी घातलं याच्यात तर एवढा खातो आम्ही प्री वर्कआउट आणि जातो जिमला. तर बघा तुमचा आता जिमला जाताना काय बोलला तर बोलला भाऊ बाकी मला नाही माहित. सबस्क्राईब करा लवकर. दिस इज माय न्यू बॉटल फॉर जिम. बघा आमच्या सगळी अंग्रेजी मराठी हिंदी सब आहे. अरे तुर जिरं खोबरं. आता पुढचं काय मी बोलत नाही. आता मी जिमला निघाले तर जिमला जाता जाता डेस्टिनेशन दाखवतो. कशाचं डेस्टिनेशन? जिमचं डेस्टिनेशन. कुठं जाणार आहे कसं जाणार आहे काय आहे त्याच्यात काय नदी ओलांडून जावं लागते मला जिमला. मी पण सांगतो लय कष्ट. मग कष्ट घ्यायला लागते त्याशिवाय प्रोग्रेस होत नाही. चला जरा 6 पॅक दाखवाय सांगा. 6 पॅक एक 6 महिन्यात दाखवतो मी तुम्हाला. चला इथलं चालू आज जिमला जाऊन चेष्टा
आज आम्ही जिमला निघालो. आता जिमला गेल्यावर आज वर्कआउट करायचं. आता 3, 4, 5, 6 दिवस नव्हतो. तर आज चेस्ट आणि ट्रायसेप घ्यायचा विचार चालू आहे. तर चेस्टमध्ये 3 सेट घेणार आणि ट्रायसेपचे 3 सेट. आणि जर वेळ मिळाला तर थोडा 10 मिनिटं कार्डिओ पण करेल. वाघ काय येणार? वाघ काय येणार? नियोजन अजून नाही आहे. बघू, वाघ गेल्यावर ठरवेल. पोरी जे करतील ते आपण जीवावर कसरत करून बघा. एवढं ट्रॅफिक मधनं जिमला जाणं म्हणजे एकदम असं याची गोष्ट आहे. माझं रोहित शर्मा सारखं काम झाले. तुमचं तुम्ही समजून घ्या. मी जास्त काय बोलणार नाही. महत्वाचं म्हणजे 1 किलोमीटर चालत जायला लागते. तर एक स्कूटी घ्यायची. तर ती स्कूटी घ्यायला पैसे जमतील एवढं सबस्क्राईब करा. भावाने फक्त तुमच्याकडे पैसे मागते बघा, बाकी काय सुद्धा नाही. मोठी वस्ती आमचा ब्लॉग बनवायचा. नुसतं पैसे करते. आता तुम्हाला दाखवतो पुण्याचं पब्लिक कसं आहे. रेड लाईट झालं तरी पण पुढे पळते बघा. 14 सेकंद राहिले. अरे गाडीने वाहूनच गेलो चप्पल. चला, हे बघा पुण्याचं पब्लिक. भावानं बघा, नवीन ब्लॉगर झाले की 3 कॅमेरे चालू करतात. बडबड चालू करतात. अर्ध्या तासाचा कंटेंट घालवला आता. आधीच कॉन्फिडन्स नाही तरी तुम्ही बघा हे असल्या ब्लॉगर काय सांगायचं आता. शिकवायला कमेंट मध्ये सांगा बरं कॅमेरा चालू करत जा. आता मी कॅमेरा चालूच ठेवणार कायमचं. एक तर तोंडात शब्द फुटत नाहीत आणि फुटलेले शब्द कॅप्चर होत नाही. बघा काय सांगायचं आता. तर जरा हात लांब धर रे. असं कसले पाहिजे. सॉरी नवीन बघून जरा चाललं पाहिजे. लोक शिवाय घालतील. काय आता डायरेक्ट आम्ही जिम मध्ये भेटतो आणि असं बघून पण आम्हाला ऑकवर्ड व्हायला लागले. आता हात दुखलाय, हात पण दुखायला ठेवतो. वर्कआउट झाला आजचा. आज चेस्ट ट्रायसेप यायचं होतं पण ट्रायसेप कॅन्सल केला. हेवी वेट चेस्ट मारल्यामुळं आज कार्डिओ केले. कार्डिओ वाघ आहे आपला. वाघ पैसे मारले कधी दाखवा गोटे घाल नको मध्ये. तर आजच्या वर्कआउट मध्ये आपण फ्लॅट बेंच प्रेस, इन्क्लाइन बेंच प्रेस. तर आज इन्क्लाइंड बेंच प्रेस, डिक्लाइन बेंच प्रेस आणि केबल फ्लाय मारलाय. त्यानंतर 10 मिनिटं ट्रेडमिलवर चाललो. नंतर 10 मिनिटं सायकलिंग केली. तर आजच्यासाठी एवढाच वर्कआउट आहे. कसा आहे पंप? कसा आहे पंप? Subscribe for more content.